लग्न जमवण्याचा आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदू विशाल खंडागळेला अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये ही घटना घडली आहे। प्रियकरासोबत लग्न जमवून देण्याचा आमिष दाखवत महिलेची फसवणूक केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला। अघोरी पूजा करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेकडून 77,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे। नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री अघोरी पूजा केल्याचा प्रकार घडलाय। तर जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या महिलेच्या अंगावरती फेकल्याचा आरोप आहे। पीडित महिला गुजरातमधील बलसाड इथून प्रियकरासोबत नाशिकमध्ये आली होती। प्रियकरासोबत तिचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, परंतु तो लग्नासाठी नकार देत होता आणि त्यानंतर भोंदूने महिलेला लग्न जमवून देण्याचं आश्वासन दिलं। पूजा करून देखील लग्न न झाल्यामुळे फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं। तिने पैसे परत मागितल्यावरती भोंदू आणि साथीदारांना दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप महिलेने केलाय। मला स्मशानात भूमीत घेऊन गेलं तेव्हा बुज्जी तुपान आला तर माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेलं। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्यांनी आणि जितू पवारनी मला मारलं पण। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। गुजरातच्या बलसाडहून एक पीडित महिला जिचा प्रियकर नाशिकला होता त्याने तिला लग्नाचा आमिष दाखवलं होतं, परंतु तो नंतर पलटला आणि त्या मुलीने मग त्याचा पाठपुरावा केला। त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका भोंदूकडे नेलं। त्या भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल, त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले। मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला। आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज त्या भोंदू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।